नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमधला जो फरक आहे तो तुलनात्मक फरक आपण जाणून घेऊ. मंडळी, आपण जे फ्लॅट खरेदी करतो ते मोफा कायद्याअंतर्गत खरेदी करतो आणि आता रेरा कायद्याअंतर्गत खरेदी केले जातात. बिल्डरच्या आणि सदनिकाधारकांच्या जे फ्लॅट खरेदी करतात त्यांच्या जबाबदाऱ्या या दोन्ही कायद्यांमध्ये विस्तृतपणे नमूद आहेत. याच कायद्यांचा एक भाग म्हणून एखाद्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा 5 पेक्षा अधिक सदनिका असतात तेव्हा त्या सदनिकाधारकांची एक संघटना स्थापन करण्याचं बंधन बिल्डरवरती आहे. त्याचबरोबर त्या सदनिकाधारकांची सुद्धा ती गरज असते. अनेक बिल्डर जे आहेत त्यांचा कल असतो की अपार्टमेंट स्थापन करायचं. त्याचं एक कारण असं असतं की अपार्टमेंट स्थापन करायचं असेल तर बिल्डरला आधी डीड ऑफ डिक्लरेशन नोंद करावं लागतं आणि हे डीड ऑफ डिक्लरेशन नोंद करताना त्याला सदनिकाधारकांची आवश्यकता नसते. हे डीड ऑफ डिक्लरेशन, ज्याला घोषणापत्र मराठीमध्ये म्हणतात, हे नोंद करताना बिल्डर त्या डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये बेकायदेशीर कलमं टाकून ठेवतो. उदाहरणार्थ, टेरेसचे अधिकार, पार्किंगचे अधिकार तो स्वतःला ठेवतो. सामायिक जागा या काही सदनिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जातात किंवा बिल्डर स्वतःसाठी त्या जागा राखून ठेवतो. ही कलमं बेकायदेशीर आहेत. मात्र डीड ऑफ डिक्लरेशनमध्ये नोंद करताना तिथं कोणी दुसरा पक्षकार नसतो, बिल्डर स्वतःच असतो आणि तो दस्त नोंद करून घेतो. हा नोंदणीकृत झालेला दस्त हा शेवटी कायदेशीर धर्म मानला जातो. त्याचबरोबर एकदा डीड ऑफ डिक्लरेशन झालं, घोषणापत्र नोंद झालं की मग डीड ऑफ अपार्टमेंट नोंद करावं लागतं. तर बिल्डर या डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये टेरेस, पार्किंग, राखीव जागा, त्याचबरोबर वाढीव FSIचे अधिकारसुद्धा स्वतःकडे राखून ठेवतात. आणि समजा त्या ठिकाणी एक FSI वाढला तर वाढलेल्या FSIच्या आधारे बांधकाम परवानगी घेतात आणि वरती मजले चढवतात. हा एक अनैतिक लाभ, बेकायदेशीर लाभ मिळवण्यासाठी बिल्डर अपार्टमेंट नोंद करत असतात. हा सगळ्यात महत्त्वाची बाब या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायची आहे. अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्था यांचा जो फरक आहे तो फरक हा लागू असलेल्या कायद्यापासून सुरू होतो. म्हणजे की अपार्टमेंट जे आहे, ज्याला मराठीमध्ये वेश्म म्हणतात, ह्या अपार्टमेंटचं व्यवस्थापन जे आहे ते महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम 1970 आणि नियम 1972 अन्वये होतं. म्हणजेच की महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 आणि रूल्स 1972 नुसार अपार्टमेंटचं मॅनेजमेंट होतं. अपार्टमेंट त्या कायद्यानुसार चालतात. सहकारी गृहनिर्माण संस्था या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 अन्वये होतं, ज्याला आपण थोडक्यामध्ये सहकार कायदा म्हणू. मंडळी, त्या कायद्यांमध्ये, अपार्टमेंट कायद्यामध्ये केवळ 28 कलमं आहेत. सहकार कायद्यामध्ये जवळपास 168 कलमं आहेत आणि 168 पैकी 101 कलमं तर सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी उपयोगाचे आहेत. अपार्टमेंटचे जे नियम आहेत ते केवळ 9 नियम आहेत आणि सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये मात्र 86 नियम आहेत. तरतुदीवरूनच तुमच्या लक्षात येईल की अपार्टमेंट कायदा हा परिपूर्ण नाही. अपार्टमेंट कायदा सहकार कायद्याप्रमाणे विस्तृत नाही, विस्तृत तरतुदी त्यामध्ये नाहीत. त्याचबरोबर अपार्टमेंट जर असेल तर त्याचा जे उपविधी असतात, कंडोमिनियम जो आहे, त्याच्यामध्ये केवळ 55 उपविधी आहेत. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे उपविधी आहेत ते 175 आहेत. हा एवढी मोठी तफावत आणि फरक व्यवस्थापनामध्ये अनेक अडचणी निर्माण करणार आहे. त्यामुळे अपार्टमेंटचं कामकाज करणं अतिशय आव्हानात्मक असतं, अडचणीचं असतं आणि मोकळेपणाने त्यामध्ये काम करता येत नाही. 5 फ्लॅट असले की अपार्टमेंट नोंद करता येतं आणि आता 5 फ्लॅट असले तर सहकारी गृहनिर्माण संस्थासुद्धा नोंद करता येते. त्यामुळे जिथे जिथं 5 फ्लॅट आहेत त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून घेतली पाहिजे. अपार्टमेंटमध्ये जमीन मालकीचं हस्तांतरण हे डीड ऑफ अपार्टमेंट या दस्ताद्वारे केलं जातं, ज्याला काही भागामध्ये सेल डीड म्हणतात, त्याला कन्व्हेन्सही म्हणू शकता. तर अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लरेशन म्हणजे घोषणापत्र म्हणजे तुमची जी मिळकत आहे ती अपार्टमेंट कायद्याच्या तरतुदीमध्ये आणायची आणि डीड ऑफ अपार्टमेंट म्हणजे तुमची जी जमीन आहे फ्लॅटच्या प्रमाणामध्ये प्रत्येक सदनिकाधारकाच्या नावावरती डीड ऑफ अपार्टमेंटच्या आधारे नावावर करून द्यायची. या डीड ऑफ अपार्टमेंटच्या आधारे सातबाऱ्यावरती नाव लागतं. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्था जर असेल तर त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या नावावरती जमीन होते, त्याला कन्व्हेन्स म्हणतात, अभिहस्तांतरण. सातबाऱ्यावरती आणि मिळकत पत्रिकेवरती संस्थेचं नाव येतं. मंडळी, जर तुमची अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटमध्ये जी मासिक वर्गणी आहे किंवा
निधी जो उभारायचा आहे तो निधी हा सरसकट सदनिकेच्या क्षेत्रफळानुसारच उभारावा लागतो, तशीच आकारणी करावी लागते. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सेवा शुल्क सर्वांना समान असतं. रिपेअर मेंटेनन्स फंड, सिंकिंग फंड हा क्षेत्रफळानुसार घेतला जातो. जर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे तुम्ही उपविधी पाहिले तर त्या उपविधीमध्ये कोणता मेंटेनन्स किंवा कोणता खर्च कशा स्वरूपामध्ये घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा याचं स्पष्ट विवरण तुमच्या उपविधीमध्ये बायलॉजमध्ये दिलेलं आहे. मात्र तसं स्पष्टीकरण हे अपार्टमेंट जे तुमचं कंडोमिनियम आहे त्याच्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये मासिक वर्गणीबाबत अनेक सदनिकाधारकांवरती अन्याय होतो. जो खर्च सगळ्यांना सामायिक आहे त्यामध्ये सुद्धा सदनिकेच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणामध्ये मेंटेनन्स घेतला जाणं ही अन्यायकारक बाब आहे. त्याचबरोबर मंडळी, जर अपार्टमेंट असेल आणि त्या ठिकाणी थकबाकीदार असेल तर थकबाकी वसुलीबाबत अपार्टमेंटमध्ये स्पष्ट नियम नाहीत. सहकारी गृहनिर्माण संस्था जर असेल तर थकबाकी वसुलीचं प्रमाणपत्र देण्याचे अधिकार निबंधकांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर असं प्रमाणपत्र जेव्हा निबंधक देतात त्यानंतर फेडरेशनमध्ये जे वसुली अधिकारी असतात त्यांच्यामार्फत थकबाकीची वसुली करता येते. वेळप्रसंगी फ्लॅट लिलावात काढून थकबाकी वसुली करता येते. मात्र अपार्टमेंटमध्ये थकबाकी वसुलीच्या बाबतीमध्ये अतिशय संभ्रम आहे. जरी काही अधिकार निबंधकांना देण्यात आले असले तरी सुद्धा थकबाकी वसुली कशी करावी याचे कोणतेही नियम अद्यापपर्यंत शासनाने काढलेले नाहीत. त्यामुळं थकबाकी वसुली करणं अपार्टमेंटमध्ये अधिक खर्चिक असतं आणि वेळखाऊ असतं. पुढचा फरक जो आहे तो भाग दाखल्याचा आहे. अपार्टमेंटमध्ये भाग दाखला म्हणजे शेअर सर्टिफिकेट देण्याची कोणतीही तरतूद नाही. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये शेअर सर्टिफिकेट, भाग दाखला हा प्रत्येक सभासदाला देणं अनिवार्य असतं. अपार्टमेंट आणि सोसायटीमधला जो फरक आणखीन एक आहे तो निवडणुकांमधला आहे. निवडणूक घेण्यासाठी अपार्टमेंटमध्ये स्पष्ट नियम नाहीत. निवडणुकीची कोणतीही नियमावली नाही. तसंच तो समिती सदस्याचा कालावधी हा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हा ठेवण्यात आलेला आहे अपार्टमेंटमध्ये. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये निवडणूक घेण्यासाठी स्पष्ट नियम आहेत. निवडून आलेले जे समिती सदस्य असतात त्यांचा कालावधी 5 वर्षाचा असतो. निवडणुकीचे नियम अतिशय स्पष्ट असल्या कारणानं कोणावरही अन्याय होत नाही. मात्र अपार्टमेंटमध्ये जे अपार्टमेंट धारक आहेत, जे दादागिरी करून अनेकदा राहत असतात, तेच वारंवार त्या पदावरती चिटकून राहतात, निवडणुका घेत नाहीत. आणि जरी निवडणुका घेतल्या तरी त्यामध्ये गैरप्रकार करून पुन्हा ते पदावरती यायला त्यांना अनेकदा वाव असतो. तशी जी मुभा आहे ती सहकारी कायद्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना नाही. मंडळी, आणखीन एक महत्त्वाचा फरक जो अपार्टमेंट आणि सोसायटीमधला तो असा आहे की समिती सदस्य अपार्टमेंटमध्ये जर समिती सदस्य जो कोणी असेल तो समिती सदस्याला कोणतंही कारण न देता समितीच्या सदस्यत्वावरून काढून टाकलं जाऊ शकतं आणि ते अधिकार समिती आणि सर्वसाधारण सभा दोन्हीला आहे. ही अतिशय अन्यायकारक तरतूद आहे. कोणत्याही समिती सदस्याला कोणतंही कारण न देता काढणं हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरून सुद्धा नाही. मात्र जर तुमची सहकारी गृहनिर्माण संस्था असेल तर सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जर एखादा समिती सदस्य सलग 3 समिती सभेला उपस्थित राहिला नाही, जर एखादा समिती सदस्य थकबाकीदार राहिला, जर एखाद्या समिती सदस्याला वेड घोषित केलं गेलं, अशा समिती सदस्याला पदावरून दूर करता येतं. मात्र पदावरून दूर केल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी निबंधकाच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र तशी कोणतीही तरतूद अपार्टमेंटमध्ये नाही. त्यामुळं समिती सदस्यांवरती अन्याय होण्याची त्या ठिकाणी शक्यता जास्त असते. मंडळी, अपार्टमेंट आणि सोसायटीमधला आणखीन एक फरक म्हणजे मतदानाचा अधिकार. अपार्टमेंटमध्ये केवळ पहिल्या मालकालाच मतदानाचा अधिकार असतो. समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो केवळ पहिल्या मालकाला. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सभासदाचे प्रकार आहेत. सभासद, सहसभासद, सहयोगी सभासद, तात्पुरता सभासद असे प्रकार आहेत. शिवाय रक्तातील नातेवाईक जर कोणी असेल त्याला सहयोगी सभासद करून घेता येतं. त्यामुळं मतदानाचा अधिकार हा सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये तुमच्या रक्तातल्या नातेवाईकाला सुद्धा देता येतो. मात्र अपार्टमेंटमध्ये ही तरतूद नाही. केवळ पहिला जो मालक आहे, जर एखाद्या सदनिकेमध्ये 2 मालक असतील तर पहिलं ज्याचं नाव आहे त्यालाच मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळं संस्थेच्या कामकाजामध्ये कुटुंबातील इतर कोणालाही सहभाग घेता येत नाही. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये अतिशय छान तरतूद आहे की तुमच्या रक्तातल्या नातेवाईकाला सुद्धा समितीच्या सदस्यत्वावरती येता येतं. फक्त मूळ सभासदाची त्याला आवश्यकता, परवानगीची आवश्यकता असते. जर अपार्टमेंट असेल आणि अपार्टमेंट हे भाड्याने दिलं असेल तर बिनभोगटा शुल्क घेण्याची तरतूद अपार्टमेंट कायद्यानुसार नाही. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सेवा शुल्काच्या 10% अधिक रक्कम ही जर एखादा फ्लॅट भाड्याने दिला असेल तर त्या सभासदाकडून
सेवा शुल्काच्या 10% अतिरिक्त रक्कम बिनभोगटा शुल्क म्हणून आकारता येते. मंडळी, जर तुमचं अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटमध्ये नामनिर्देशन नॉमिनेशनची व्यवस्था नाही. परिणामी सदनिका मालकाच्या मृत्यू पश्चात सदस्यत्व देण्याची तरतूद नाही. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि सभासदांनी जर आपलं नॉमिनेशन म्हणजे नामनिर्देशन करून ठेवलं असेल तर त्या सभासदाच्या मृत्यू पश्चात त्या संबंधित व्यक्तीला, नामनिर्देशित व्यक्तीला तात्पुरता सभासद बनवून घेता येतं, त्याला समितीमध्ये येता येतं, त्याला मतदानाचे अधिकार मिळतात. मात्र त्याला सदनिका विक्रीचा आणि सदनिका भाड्याने देण्याचा अधिकार नसतो. जे कायदेशीर वारस आहेत ते वारस जोपर्यंत पटलावरती, संस्थेच्या पटलावर येत नाहीत, रेकॉर्डवरती येत नाहीत, तोपर्यंत संबंधित व्यक्ती हा नामनिर्देशित व्यक्ती जो आहे तो तात्पुरता सभासद म्हणून काम करू शकतो. अपार्टमेंटमध्ये मात्र जी काही अपार्टमेंटची जी मालकी आहे त्या मालकीच्या संदर्भामध्ये अपार्टमेंट असोसिएशनकडे कोणतेही अधिकार नाहीत. अपार्टमेंट आणि सोसायटीमधला आणखीन एक मूलभूत फरक जो आहे तो म्हणजे लेखापरीक्षणाचा आहे, ऑडिटचा आहे. अपार्टमेंटचं ऑडिट हे कोणत्याही सीएमार्फत करून घेतलं जाऊ शकतं. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थाचं ऑडिट हे सहकार खात्याच्या तालिकेवरचे, पॅनलवरचे जे ऑडिटर आहेत त्यांच्याकडूनच करून घेणं बंधनकारक असतं. जर अपार्टमेंट असेल, लेखापरीक्षणामध्ये काही त्रुटी असतील तर राज्य शासनाचं त्या लेखापरीक्षणाच्या त्रुटीवरती कुठलंही नियंत्रण नाही. लेखापरीक्षण गांभीर्याने अपार्टमेंटचं होत नाही. लेखापरीक्षणाबाबत नियमांचा अभाव असल्यामुळं जरी त्रुटी असल्या आणि सभासदांना त्यावरती काही कार्यवाही करायची असेल तर न्यायालयामध्ये जाणं हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जर लेखापरीक्षणामध्ये त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी दोष दुरुस्ती ही 3 महिन्यामध्ये त्याचा अहवाल सादर करावा लागतो, निबंधकांना सादर करावा लागतो. त्याचबरोबर जर लेखापरीक्षणामध्ये गंभीर अनियमितता आढळल्या तर संबंधित जो ऑडिटर आहे तो सहकारी गृहनिर्माण संस्थांचे ते जे समिती सदस्य आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करू शकतात. अपार्टमेंटमध्ये मात्र या नियमांचा अभाव आहे. अपार्टमेंटच्या कारभाराची चौकशी करण्याचे अधिकार शासनाच्या कोणत्याही विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाहीत, निबंधकांना सुद्धा नाहीत. मात्र सहकार कायद्याचं कलम 83 नुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे अधिकार निबंधकांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर अपार्टमेंटमध्ये काही गैरप्रकार होत असतील तर ते गैरप्रकार उघडकीस आणणं, त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित करून वसुली करणं वगैरे ह्या गोष्टी खूप किचकट आणि लोकांना त्या न परवडणाऱ्या असतात. साधारणपणे खूप वेळखाऊ असतात, खर्चिक असतात आणि न्यायालयामध्ये जायला कोणाला वेळ असतो. मंडळी, आणखीन एक महत्त्वाची तरतूद जी आहे की समितीला अपात्र ठरवण्याची जे अधिकार आहेत ते सहकारी गृहनिर्माण संस्था जर असेल तर समितीला अपात्र ठरवण्याचे अधिकार हे निबंधकांना आहेत. मात्र अपार्टमेंटमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. अपार्टमेंट कायद्यामध्ये जसं मी सांगितलं की अपार्टमेंट कायद्यामध्ये केवळ 28 कलम आहेत आणि ते खूप त्रुटक आहेत. त्यामुळं जर समिती अपात्र ठरवायची असेल तर त्यांना अपात्र ठरवण्याचे अधिकार निबंधकांना नाही, शासनाच्या कोणत्याही विभागाला नाहीत. जर एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोणीच काम करायला तयार नसेल, समितीने राजीनामा दिला असेल, कोणी काम करायला तयार नाही तर प्रशासक नेमण्याची तरतूद नाही. काही वेळासाठी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीची संस्थेवर नेमणूक करून कारभार संस्थेचा चालवला जाऊ शकतो. यासाठी प्रशासक व्यवस्था ही अतिशय गरजेची आहे. मात्र अशी व्यवस्था अपार्टमेंटमध्ये नाही. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये जर असा प्रसंग आला की निवडणूक होऊ शकली नाही, समितीला अपात्र ठरवलं गेलं, सगळ्या समितीने राजीनामा दिला तर अशा वेळी प्रशासकीय समिती किंवा प्रशासक नेमण्याची व्यवस्था सहकार कायद्यामध्ये आहे. त्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती 1 वर्षासाठी प्रशासकाची नेमणूक केली जाऊ शकते आणि तो प्रशासक संपूर्ण कामकाज पुढचं पाहू शकतो. मात्र ही तरतुदीचा अभाव अपार्टमेंटमध्ये असल्या कारणानं खूप मोठ्या समस्यांना अपार्टमेंट धारकांना सामोरं जावं लागतं. मंडळी, हस्तांतरण अधिमूल्य जे आहे, अपार्टमेंट जर असेल तर ट्रान्सफर चार्जेस हे तुमच्या कंडोमिनियममध्ये जे काही नमूद असतील ते तुम्ही घेतले जाऊ शकतात. त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, त्या संदर्भात शासनाने कोणतंही परिपत्रक काढलेलं नाही. मात्र जर तुमची सहकारी गृहनिर्माण संस्था असेल तर शासनानं हस्तांतरण अधिमूल्य, ट्रान्सफर प्रीमियम ज्याला म्हणतात, तर ते जर महानगरपालिका असेल तर 25,000 रुपये घेता येतं. जर ग्रामपंचायत असेल तर 5,000 रुपयेच घेता येतं. अ वर्ग, ब वर्ग नगरपालिका असतील तर 10,000, 15,000 अशा पद्धतीनं हस्तांतरण अधिमूल्य आकारण्याची तरतूद राज्य शासनाने करून ठेवलेली आहे. आणि हे अधिमूल्य यापेक्षा राज्य शासनाने ठरवून दिलंय त्यापेक्षा अधिक आकारता येत नाही. मंडळी, आणखीन एक अपार्टमेंट आणि सोसायटीमधला फरक असा आहे की जर तुम्हाला उपविधीमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर अपार्टमेंट कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की तुम्ही तुमच्या कंडोमिनियम हे सहज अमेंड करू शकता. तुम्हाला दरवेळेस डीड ऑफ डिक्लेरेशन जाऊन नोंद करावं लागेल. तुम्हाला जो काही बदल तुमच्या कंडोमिनियममध्ये करायचा आहे, उपविधीमध्ये करायचा आहे, तर तो बदल हा तुम्हाला दरवेळेस जाऊन घोषणापत्र नोंद करावं लागतं. मात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये उपविधीमध्ये जर सुधारणा करायची असेल तर सरळ
सर्वसाधारण सभा बोलवायची, जे बदल आहेत त्याला मान्यता द्यायची आणि जे बदल आहेत ते बदल निबंधकाच्या परवानगीसाठी कार्यालयामध्ये त्यांच्या जमा करायचे आणि ते बदल जे आहेत ते निबंधकांनी एकदा त्याला मान्यता दिली की ते तुमच्या संस्थेमध्ये लागू होतात. अतिशय सोपी पद्धत आहे. मंडळी, अपार्टमेंटमध्ये जर एखादा सभासद अपार्टमेंट धारक हा जर गुंड प्रवृत्तीचा असेल, वारंवार उपविधीचा भंग करतोय, तिथल्या लोकांना त्रास देतोय, तर त्याला काढून टाकण्याचं तरतुदी अपार्टमेंट कायद्यामध्ये नाही. मात्र जर तुमची गृहनिर्माण संस्था असेल आणि अशा प्रकारचा उपद्रवी एखादा सभासद असेल, वारंवार उपविधीचा भंग करत असेल, वारंवार तो थकबाकीदार राहत असेल, तर अशा सभासदाला काढून त्याला काढून टाकून त्याचा फ्लॅट विकून त्याला पैसे देऊन हाकलून देण्याची तरतूद सहकार कायद्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपलब्ध आहे. त्यामुळे सभासदांच्या एकूणच वर्तणुकीवरती अंकुश ठेवण्यास सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या अधिक सक्षम असतात. अपार्टमेंटमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. तर मंडळी, सर्वसाधारणपणे अपार्टमेंट आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये हे फरक आहेत. डिअर सोसायटी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही अपार्टमेंट ज्या राज्यामध्ये नोंद आहेत त्यांना सहकार कायद्याच्या तरतुदी लागू व्हाव्यात. जिथं अपार्टमेंट कायद्याच्या तरतुदी कमी पडतात किंवा नाहीत अशा ठिकाणी सहकार कायद्याच्या तरतुदी त्यांना लागू व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. ते सहकार विभागाचे आणि गृहनिर्माण विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे, सहकार आयुक्तांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय. याला आज ना उद्या नक्कीच यश येईल याची आम्हाला खात्री आहे. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल तात्काळ सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. धन्यवाद.